नमस्कार, मी प्रीती खंडागळे. आपण पाहता आवाज इंडिया मराठी. रबाळे येथील स्टेम आरएक्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये दुर्मिळ न्यूरोलॉजिकल आजाराने त्रस्त असलेल्या 28 वर्षीय तानिया मोडक पाईक यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आले. शोग्रेन सिंड्रोमशी संबंधित आजारामुळे व्हीलचेअरवर अवलंबून असलेल्या तानिया यांनी पश्चिम बंगालमधून नवी मुंबई गाठली होती. सेल आधारित उपचार आणि पुनर्वसनानंतर अवघ्या 16 दिवसात त्यांच्या प्रकृतीत मोठी सुधारणा झाली असून सुमारे 90% सुधारणा झाल्याचं त्यांनी सांगितलंय. आता त्या काठीच्या आधाराने चालत असून पुढील उपचारानंतर पूर्णपणे सक्षम होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. ह्या पेशंटला जसं मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलं, नुसतं पेशी हा शब्द वापरून चालणार नाही. मला वाटतं मी सुरुवात त्याच्यावर केलेली आहे. त्याच्यावरचं जे इन्फ्लमेशन झालेलं आहे आणि शरीरामध्ये जे अँटीबॉडीज झालेले आहेत त्याला आपण टार्गेट केल्याशिवाय काही करू ही चांगली होणार नव्हती. तर अशा हिशोबानं आपण तिला काही मॉलिक्युल्स, काही मायट्रोकॉन्ड्रिया, काही प्रकारचे टार्गेटेड मॉलिक्युल्स, ज्याला आपण म्हणू की हिस्टोन मॉडिफिकेशन्स, अशा टाईपचे औषधं आणि सेल्स वापरून तिच्या मूळतः जी मशीन खराब झाली होती, जी तिच्या शरीराच्या विरुद्ध काम करत होती, त्या मशीनला आपण शिकवलं की तू असं करू नकोस, तू असे द्रव शरीरात तयार नको करू ज्यामुळे हिचं शरीर डॅमेज होईल. तिला सप्रेस केल्यापेक्षा, तिला दाबण्यापेक्षा त्यांना शिकवलं तुम्ही तर ते आपोआप चांगले होतात. अशा प्रकारची ट्रीटमेंट हिला केलेली आहे. पण हिच्या बाबतीत ती त्या 10% लोकांमध्ये आहे की तिचं डिसऑर्डर खूप अटिपिकली प्रेझेंट झालेलं आहे. पहिली तिला मायोसायटिस झालं आणि त्या ऑटोइम्यून डिसऑर्डरचं वेगळ्या पद्धतीने कनेक्शन झालं, ते शॉग्रेन सिंड्रोम. ते नंतर तिला डायग्नोज झालं. म्हणजे या त्रासामध्ये सगळं तुमचं जे बॉडीचा म्युकोजा असतो, जिथे पण वेटनेस हवं आहे, त्या सगळ्याच म्युकोजाला ड्राय करणारे अँटीबॉडीज असतात, त्या म्युकोजाला किल करणारे अँटीबॉडीज असतात. पण तिच्या बाबतीत वेगवेगळ्या पद्धतीचे अँटीबॉडीज, मसलवर ॲक्ट करणारे, तिच्या म्युकोजावर ॲक्ट करणारे, अशा पद्धतीचे, आणि ते पण अटिपिकल पाथवेनी रिप्रेझेंट झाले. तर जसं की हे डॉक्टर महाजन स्टेम आरएक्स रिसर्च सेंटर आहे, तर इथे आम्ही होलिस्टिक पद्धतीने ट्रीटमेंट करतो आणि पेशंटला डायग्नोज करण्यासाठी पण मुळात काय आणि कुठे प्रॉब्लेम असेल हे शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे त्या पद्धतीने ट्रीटमेंट होते.